आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। मसरूळ पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी। शेतीमाल आणि वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना केली अटक। ग्रामीण आणि शहरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेतीमाल चोरी आणि वाहन चोरीचे अनेक गुन्हे दाखल झाले असता त्या अनुषंगाने मसरूळ पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग तपास करत असताना गुप्त बातमीच्या आधारे दिनांक 10 जानेवारीला गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांना संशयित आरोपी योगेश धोंडीराव गांगुर्डे राहणार मटकीजाम, त्याचा साथीदार पप्पू रवींद्र बाळू मोरे राहणार इंदोरे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेतलं असता त्यांच्याकडून 5 गुन्ह्यांची कबुली झाली असून त्यापैकी ग्रामीण भागातून चोरी केलेले 3 मालवाहू महिंद्रा कंपनीच्या 4 चाकी पिकअप वाहन किंमत 8,50,000 आणि एक होंडा कंपनीची मोटारसायकल आणि 2 मोबाईल फोन किंमत अंदाजे 85,500 आणि 32 क्विंटल शेतमालचे धान्य सोयाबीन गहू तांदूळ यांची अंदाजे किंमत 1,53,000 असा एकूण 10,87,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदरची कामगिरी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली मसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, पोलीस निरीक्षक सुनील पवार, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पठारे, पोलीस हवालदार बाळासाहेब मुर्तडक, देवराम चव्हाण, राकेश शिंदे, संतोष वसावे, पोलीस अंमलदार पंकज चव्हाण, पंकज महाले, गुणवंत गायकवाड, प्रशांत देवरे, स्वप्नील गांगुर्डे, जितू शिंदे, गिरीश पुसारे इत्यादी पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी व्यवस्थितरित्या पार पाडली आहे। आणि माननीय DCP झोन 1 किरण कुमार सर यांनी अलीकडेच आम्हाला चोरी, घरफोडी या आरोपी ह्या प्रकारचे जे गुन्हे आहेत ते उघडकीस आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे बऱ्याच वेळेला सांगितलं होतं। त्याप्रमाणे बऱ्याच दिवसापासून आमचेही प्रयत्न होते। मसरूळ पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 121/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 305 म्हणजे चोरीचं कलम आहे। हे मसरूळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता 10 जून 2025 रोजी। सदरच्या गुन्ह्यामध्ये शेतकऱ्याचं 40 क्विंटलचं जे काही सोयाबीन होतं ते चोरीला गेले होतं। त्या दृष्टीनं आमची DB टीम आणि DBचे अधिकारी स्वतः सिनियर PI हे त्या दृष्टीनं प्रयत्न करत होते की हा आरोपी मिळाला पाहिजे, कारण शेतकऱ्यांना एवढं 5-6 महिन्याचं जे काही कष्ट आहे ते अशा प्रकारे वाया नाही गेलं पाहिजे, त्याची कुठल्याही प्रकारची चोरी नाही झाली पाहिजे। तर आमचे पोलीस हवालदार राकेश शिंदे यांना अशी माहिती मिळाली की हे चोरीची वाहतूक करणारे जे पिकअप आहेत किंवा मग ज्या पिकअपमधून हे चोरलेलं धान्य वाहतूक केली जाते अशा प्रकारची पिकअप आपल्या हद्दीत येणार आहे। तर त्याप्रमाणे ही पिकअप आम्हाला हद्दीमध्ये दिसली तर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला GPS लावलं खाली की बाबा हे नंतर कुठं त्याची मुवमेंट होती बघायला, आणि त्यानुसार GPS लावल्यानंतर रात्री 1 नंतर त्या पिकअपची मुवमेंट सुरू झाली। म्हणजे तोपर्यंत ती एका जागेला उभी होती, त्यानंतर तिची मुवमेंट सुरू झालेली आहे। ती पिकअपचा गाडी क्रमांक आहे MH11T3354 आणि ह्यांना जसं 1 वाजता समजलं की गाडीची मुवमेंट झालेली आहे, सगळे DBचे अधिकारी पोलीस स्टेशनला जमले, प्रायव्हेट गाडी काढली आणि त्या पिकअपचा पाठलाग सुरू केला। त्याला बऱ्याच वेळेला थांबवण्याचा प्रयत्न केला की आम्हाला हा पत्ता सांग किंवा काय काय, त्याला समजलं की हे जमल्यास पोलीस असणार आहेत, तर त्यांना जोरात गाडी हे करून एका शेतीच्या त्या एरियात नेलेली होती। तर अशा प्रकारे यांनी पाठलाग करून त्यातला जो योगेश गांगुर्डे आहे त्याला त्या पिकअपमधून घेतलं, म्हणजे शेतीमध्ये पळत जाऊन पाठलाग करून यांनी योगेश गांगुर्डेला ताब्यात घेतलं। आणि योगेश गांगुर्डेला ज्यावेळेला पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली त्यावेळेला असं जाणवलं की ह्याचा साथीदार आहे रवींद्र मोरे, हे काय करत होते, दिवसभर 2 व्हीलरवरून फिरायचं, कुठल्या शेतामध्ये सोयाबीन आहे, गहू आहे, तांदूळ आहे याची माहिती काढायची। रात्री यांनी अशा 3 पिकअप गाड्या ऑलरेडी सोडलेल्या आहेत, म्हणजे ज्या 3 पिकअप गाड्या आम्हाला मिळालेल्या आहेत त्यांचं पोलीस स्टेशनला ग्रामीण भागामध्ये ऑलरेडी चोरीची FIR दिली गेलेली आहे। तर ह्या पिकअपमधून ते रात्री जाऊन ते धान्य जे सोयाबीन गहू तांदूळ असतील तर ते एकत्र करायचे, पिकअपमध्ये घालायचे आणि ते वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना विकले जायचे किंवा मग त्यांचं काय असेल ते करायचे। तर या दृष्टीनं आम्ही हा गुन्हा जो उघडकीस आला आहे त्यामुळं 5 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्यामध्ये नाशिक सिटीमधले आमच्याकडचे 3 गुन्हे आहेत, 80/2025, 121/2025, 142/2025, लासलगाव पोलीस स्टेशनचा एक आहे आणि तालुका पोलीस स्टेशनचा आहे, असे 5 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। या आरोपींच्याकडून आम्हाला जवळजवळ 10,87,500 एवढा मुद्देमाल मिळून आलेला आहे।
तर ह्याच्यामध्ये आम्हाला पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, DCP किरण कुमार चव्हाण सर यांचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभलेलं आहे. आमचे सिनियर PI असतील, DBचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी या ठिकाणी चांगली कामगिरी केलेली आहे. शेतकऱ्यांचा माल म्हणजे विविध व्यापारी आता चाललेला आहे, कारण हा जो माल त्यांनी घेतलेला आहे हा त्यांनी एका ठिकाणी जो लपवलेला होता तो दिलेला आहे. आपण काही कारवाई करणार नाही, सध्या आता आम्ही व्यापाऱ्यापर्यंत नाही केलेलं, परंतु जोपर्यंत हे निष्पन्न होईल सगळ्या गोष्टी तर त्या हे होतील. ही फक्त धान्यच चोरी करायची ही नाही, यांच्यावर आधीचे पण गुन्हे आहेत, आम्ही त्यांचा रेकॉर्ड काढत आहोत. म्हणजे हे अट्टल गुन्हेगार आहेत, हे आत्ता चोरी करतात, म्हणजे हे मोडच बदलतात. आता काही महिने धान्याची चोरी, काही आधी यांच्यावर 307 सारखे सुद्धा गुन्हे आहेत. हे जे आहे आरोपी नाशिकचेच आहेत, हे ग्रामीण भागातले आहेत. हां, नाशिकमधल्या ग्रामीण भागातले. कोणत्या ठिकाण कोणते? मडकेजा, म्हणजे हे मडकेजामचेच आरोपी आहेत. मडकेजाममधूनच पकडले. चोरीच्या गाड्या त्या तिन्ही पिकअप चोरीचे आणि हे पोलीस स्टेशनला, ग्रामीणच्या पोलीस स्टेशनला यांची FIR पण दिलेली आहे. त्यांनी चोरीच्या गाड्या घेऊन चोरीच करत होते. संजय हिरे, अर्वाचीन, महाराष्ट्र, नाशिक.